नमस्कार मित्रांनो. सराफा बाजारातून या घडीची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. आज बाजार उघडताच आंतरराष्ट्रीय बाजारातील मोठ्या घडामोडींमुळे सोन्या आणि चांदीच्या किमतीत प्रचंड घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याचे भाव थेट 1% घसरलेत, तर चांदीच्या दरात तब्बल 1.5 ते 2% मोठी घसरण झाली आहे. जर तुम्हीही येत्या काळात सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचा हा स्पेशल रिपोर्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जागतिक बाजारात नेमकी कोणती उलथापालथ झालीये? तुमच्या शहरातील 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव काय आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे का, की भाव अजून कमी होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळतील. पण पुढे जाण्यापूर्वी तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न. मार्केटमधील या मोठ्या घसरणीबद्दल तुमचं काय मत आहे? आणि तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून पाहत आहात ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तसेच रोजच्या रोज सोन्या चांदीचे थेट आणि अधिकृत भाव सर्वात आधी मोबाईलवर मिळवण्यासाठी आपल्या MH Now मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. चांदीचे आजचे ताजे भाव. चला तर मित्रांनो, वेळ न घालवता सर्वात आधी जाणून घेऊया आज भारतीय सराफा बाजारानुसार चांदीचे ताजे भाव काय आहेत. 1 ग्रॅम चांदी 260 रुपये, 8 ग्रॅम चांदी 2080 रुपये, 10 ग्रॅम चांदी 2600 रुपये, 1 किलो चांदी 2,60,000 रुपये. विशेष म्हणजे कालच्या तुलनेत चांदीच्या दरात प्रति किलो तब्बल 2,000 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. घसरणीमागचे जागतिक कारण काय? आता समजून घेऊया की बाजारात ही घसरण का झाली. यामागे आंतरराष्ट्रीय पातळीवरील 2 ते 3 मोठ्या घडामोडी आहेत. 1. डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या तणावावर एक मोठं वक्तव्य केलंय. शांतता चर्चा अंतिम टप्प्यात असून अमेरिका कोणत्याही युद्धात थेट पडणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. यामुळे युद्धाची भीती थोडी कमी झाली आहे. 2. इराणची भूमिका. दुसरीकडे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी मात्र या चर्चेत फारशी प्रगती झाली नसल्याचं सांगितलं आहे. तर हिझबुल्लाने अमेरिकेचा सीजफायरचा प्रस्ताव फेटाळला आहे. यामुळे मध्य पूर्वेतील तणाव पूर्ण निवला नसून क्रूड ऑइलचे भाव अजूनही वाढलेलेच आहेत. गुंतवणूकदारांचे लक्ष आता अमेरिकेच्या आगामी बेरोजगारीच्या आणि नॉन फार्म पेरोल डेटाकडे लागले आहे. जर हा डेटा मजबूत आला तर फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपात लांबणीवर टाकू शकते आणि याच भीतीने सोन्या चांदीवर आज प्रचंड दबाव पाहायला मिळाला. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलनुसार मे महिन्यात भारतात किमती वाढल्या होत्या, पण जूनच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या नफाखोरीमुळे ही मोठी घसरण झाली आहे. 18 कॅरेट सोन्याचे आजचे दर. आता पाहूयात आजचे 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव. 1 ग्रॅम 12,510 रुपये, 8 ग्रॅम 1,80,000 रुपये. मूळ मजकुरातील आकडा दुरुस्त केला आहे. 10 ग्रॅम 1,25,100 रुपये. आगामी काळातील अंदाज. भाव वाढणार की घसरणार? आता सर्वात मोठा प्रश्न, सोनं आणखी स्वस्त होणार की महाग? तांत्रिक विश्लेषकांच्या मते जर ही मंदी अशीच राहिली तर सोन्याचे भाव आगामी काळात 1,54,000 रुपयांच्या नवीन सपोर्ट लेवलला स्पर्श करू शकतात. आणि जर हा सपोर्ट तुटला तर भाव थेट 1,52,500 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. ग्राहकांसाठी ही खरेदीची सुवर्ण संधी ठरेल. पण जर इस्रायल हिझबुल्लामधील युद्धविराम फिसकटला किंवा अमेरिका इराण चर्चा अयशस्वी ठरली तर महागाई पुन्हा वाढेल. अशा स्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढून भाव पुन्हा एकदा 1,57,500 रुपयांची पातळी ओलांडून थेट 1,59,000 रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर जाऊ शकतात. 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर. चला आता नजर टाकूया ग्राहकांच्या पसंतीच्या 22 कॅरेट सोन्याच्या दरांवर. 1 ग्रॅम 14,306 रुपये, 8 ग्रॅम 1,14,448 रुपये, 10 ग्रॅम 1,43,060 रुपये, 100 ग्रॅम 14,30,600 रुपये,
24 कॅरेट सोन्याचे आजचे दर. शेवटी जाणून घेऊया 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे आजचे ताजे भाव. 1 ग्रॅम 15,550 रुपये, 8 ग्रॅम 1,24,400 रुपये, 10 ग्रॅम 1,55,500 रुपये, 100 ग्रॅम 15,55,000 रुपये. मित्रांनो, सोनं खरेदी करताना नेहमी हॉलमार्क तपासूनच खरेदी करा. तसेच हे व्हिडिओमधील भाव होलसेल दर आहेत. प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी यावर 3% GST आणि मेकिंग चार्जेस वेगळे मोजावे लागतील. तर मित्रांनो, सोन्या चांदीतील गुंतवणूक ही पूर्णपणे जागतिक घडामोडी आणि बाजारातील जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे मोठी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या. अशाच प्रकारच्या सोन्या चांदीच्या आणि चालू घडामोडींच्या ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी MH9 मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.